स्टार उदगीर महेश्वरी सभेत हुकुमशाही विरुद्ध लोकशाही संघर्ष, मतदानातून नवा संदेश. उदगीर तालुका महेश्वरी सभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच उघडपणे हुकुमशाही की लोकशाही असा थेट सवाल उभा राहिला. काही प्रभावशाली समाजबांधवांनी आम्ही ठरवू तोच अध्यक्ष अशी भूमिका घेतल्याची चर्चा रंगली, तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी करत रामविलास नावंदर यांनी निवडणूक घेण्याचा ठाम आग्रह धरला. अखेर तडजोडीऐवजी मतदानाचा मार्ग स्वीकारत सभेने एक वेगळाच पायंडा पाडला. निवडणूक प्रक्रियेत मात्र अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली. गुप्त मतदानाची अपेक्षा असताना क्रमांक टाकून मतदान घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मग हे खरोखर गुप्त मतदान होते का? काही ठराविक व्यक्तींशी आधीच बैठका झाल्या होत्या का? निवडणूक अधिकारी डॉक्टर हरिप्रसाद सोमाणी, अशोक जाजू, पुरुषोत्तम कालिया व फुलचंद काबरा यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली, पण पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित झाले. एकूण 115 मतदार असताना केवळ 70 जणांकडूनच मतदान घेण्यात आले. उर्वरित मतदारांना संधी का दिली नाही? मतदान इतक्या घाईत का उरकले? आजच मतदान या भूमिकेमुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले का, असा सवाल समाजात उपस्थित होत आहे. निकालात रामविलास नावंदर यांना 16 मते मिळाली. पराभव स्वीकारत त्यांनी लोकशाही प्रक्रियेचा सन्मान केला. मला कमी मते मिळाली, पण लोकशाही जिंकली. उरलेल्या समाजबांधवांचा विश्वास संपादन करणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र हा पराभव नसून पुढील लढाईची सुरुवात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडीत एक गोष्ट स्पष्ट झाली. उदगीरच्या महेश्वरी समाजात आता ठरवून अध्यक्ष करण्याची परंपरा मोडू लागली आहे. पण अजूनही प्रश्न कायम आहेत. ही खरी लोकशाही होती की व्यवस्थापनाचा खेळ? पुढील निवडणुका अधिक पारदर्शक होतील का? समाज उत्तराची वाट पाहत